हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। आज देखने वाले अपन उजाड़ उगड़े मालरान ये कविता का टेक्स्ट बुक का क्वेश्चन एंड आंसर। तो मैं हूं आपका हिवाड़े सर। तो चलो देखेंगे पहिला क्वेश्चन। प्रश्न पहिला अ, कारणे लिहा। कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले कारण उत्तर वसंत ऋतूचे आगमन झाले आहे, ये उसका आंसर है। आ, जगातील सर्व फुले मनात झुरू लागली कारण मातीच्या मांडीवर पळस फुले बहरून आली। प्रश्न पहिला आ, खालील आकृतिबंध पूर्ण करा। वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आतुर असलेले घटक: एक, लिंबोणी, वड, पिंपळ, पळस, आंबा। ई, पृथ्वीचे रूप खालील बाबतीत स्पष्ट करा। आगमनापूर्वी, वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी, वसंत ऋतूच्या आगमनानंतर। तो वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी आंसर में आएगा बेरड कोरड सृष्टी होती, उजाड उघडे माळरान होते। वसंत ऋतूच्या आगमनानंतर दिशा दिशांना रंग उधळले, सृष्टी वसंतगान गाऊ लागली। प्रश्न दुसरा, सृष्टीतील खालील घटक वसंत ऋतूच्या आगमनाने कसे सजले ते स्पष्ट करा। घटक त्यांचे सजणे: लिंबोणी गर्द पोपटी वस्त्रे ल्याली, नागफणी जर्द तांबडी कर्णफुले घातली, घाणेरी दुरंगी चुनरीत उभी राहिली, पळस फुले मातीच्या मांडीवर बहरून आली। प्रश्न तिसरा, खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा। भेटवस्तू नजराना, सजली नटून थटूनी, अरुंद रस्ता पानंद, मांडी अंक। प्रश्न चौथा, सांबर लाल कळ्यांनी लकडून उभे पांदीवरी या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा। उत्तर, वसंत ऋतूचे आगमन झाले आहे, त्याचे स्वागत करण्यासाठी दिशा दिशांना रंग उधळले आहेत। बेरड कोरड सृष्टी वसंत ऋतूमुळे मोहरली आहे, सृष्टीतला प्रत्येक घटक बहरून आला आहे। वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी पांदीही उत्सुक आहे। वसंत ऋतू म्हणजे फुलांचा उत्सव। एरवी निमूट असलेल्या पांदीवर सांबराच्या रोपांचा लाल कळ्यांचा सडा विखुरला आहे, ती लाल कळ्यांनी लगडून गेली आहे। या ओळीत कवयित्रीने अशी कल्पना केली आहे की लाल कळ्यांचे सांबर वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी उभे आहे। 2. उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान या ओळीतील तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा। उत्तर, शिशिर ऋतूमध्ये झाडांची पानगळ होते, त्यामुळे माळरानावरची झाडे निष्फळ होतात। माळरान भकास दिसते, परंतु वसंत ऋतूची चाहूल लागताच सर्व सृष्टी मोहरू लागते। झाडांना पालवी फुटते, झाडे जणू पोपटी वस्त्रे नव्याने लिहू लागतात। सृष्टीतील प्रत्येक घटक उत्साही व टवटवीत होतो। झाडे मोहरतात, बहरतात व वसंत ऋतूच्या स्वागतासाठी दिशा दिशातून रंग उधळले जातात। जणू सर्व सृष्टी वसंत ऋतूचे गीत गात असते। एरवी उजाड बोडके असलेले माळरानही वसंत ऋतूचे गाणे गात आहे, असा या ओळीचा अर्थ है। तो दोस्तों, इसी तरह उजाड़ उगड़े माळराने ये कविता का क्वेश्चन एंड आंसर अपन देखा है। ये वीडियो आपको कैसा लगा कमेंट जरूर करना है, लाइक करना है, शेयर करना है और सब्सक्राइब जरूर करना है। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय बाय।